हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे। आज परत अशी सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। मटणाचीच रेसिपी आहे, अजून वेगळ्या पद्धतीने थोडी करणारी आहे। त्यामुळे नवीन रेसिपी एक मटणाची तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर अजून नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण का सुंदर सुंदर अशा पटकन होणाऱ्या रेसिपी मी तुमच्याबरोबर ज्या शेअर करते ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी। इथे मी 1 किलो मटणाची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। आपण एका भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण तूप घेणार आहोत। यावेळेला आपण मटण करताना तेल न वापरता तूप वापरणार आहोत। त्यामुळे इथे मी साधारण मेजरिंग कपचा अर्धा कप तूप घेतलेला आहे। तूप छानपैकी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकून घेऊया। आणि आता सुरुवातीला आपण आलं लसूण मिरची याची पेस्ट घेणार आहोत। ती मी साधारण 3 टेबलस्पून घेतली आहे आणि ती 3 टेबलस्पून लसूणची पेस्ट आपण त्या तुपावरती छानपैकी परतवून घेऊया। त्याने इतका सुंदर स्मेल आणि टेस्ट येते। आता आपला आलं लसूणची पेस्ट ही त्याच्यावरती परतवून झालेली आहे। आपण आता त्याच्यामध्ये साधारण 1 किलोसाठी मी इथे 4 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत। बारीक कांदा चिरलेला नाही आहे, उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो आपण सगळा त्या आलं लसूणच्या पेस्टवरती मस्तपैकी परतवून घेऊया। आता कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं मीठही टाकून घ्यायचं आहे। हे बघा, असं छानपैकी आपण कांदा परतवून घेतलेला आहे, मीठ टाकून घेतलंय आणि एक 10 मिनिटांसाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून आपला कांदा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, आपला कांदा छानपैकी मऊसूत झालेला आहे। मस्तपैकी आपण आलं लसूणच्या पेस्टवरती कांदा परतवून घेतल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते। आता आपण इथे बाकीचे मसाले टाकून घेऊया। त्याच्यामध्ये मी 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 3 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे, 2 टेबलस्पून मी मटण मसाला घेतलेला आहे, जो मी एव्हरेस्ट कंपनीचा यूज करते। तुम्हाला दुसरा कोणत्या कंपनीचा वापरायचा असेल तरी वापरू शकता, पण एव्हरेस्टचा छान असतो। आणि 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे। हे सगळं आपण कांद्यावरती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। आता आपण त्याच्यामध्ये साधारण 1 कप पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 कप पाणी टाकून परत कांदा छानपैकी सगळा ढवळून घ्यायचा आहे। आता आपला मसाला तयार आहे व्यवस्थित। आता आपण त्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे। मटण मी छानपैकी बारीक चिरलेलं आणि 1 किलो छान फ्रेश असं मटण आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित आपला मसाला आहे तो मटणाला लावून घ्यायचा आहे। हळूवार असं छानपैकी ढवळून घ्यायचं आहे सगळं। आणि आता आपण त्याच्यावरती एक ताटली ठेवून त्याच्यावरती पाणी ओतायचं आहे की जेणेकरून त्या वाफेने आपलं मटण हे छानपैकी शिजेल। साधारण 40 ते 45 मिनिटांसाठी आपण हे आपलं मटण शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, 40 ते 45 मिनिटांमध्ये आपलं मटण सुंदरपैकी तयार झालेलं आहे। खूप सुंदर असं आपलं मटण शिजलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं वाटण टाकून घ्यायचं आहे। ते वाटण म्हणजे आपण जे सुकं खोबरं, कांदा, लसूण ह्याचं तयार करतो, म्हणजे त्याची पेस्ट जी तयार करतो ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। त्याने आपल्या मटणाला टेस्टही छान येते आणि आपली ग्रेव्हीला थोडा थिकनेस येतो। त्यामुळे हे अशा पद्धतीचं मी सुकं खोबऱ्याचं हे वाटण तयार केलेलं आहे आणि ते आता आपण साधारण मेजरिंग कपचं 1 कप मी घेतलेलं आहे, ते सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। सगळं आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला ग्रेव्ही पण अशी थिकनेस येईल आणि सगळं मटणाला व्यवस्थित तो वाटण लागल्यानंतर आपले मटणही खूप छान होईल। इथे आपलं मटण शिजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त कांदा खोबरं आहे ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे फक्त 10 मिनिटांसाठी। इथे झाकण न ठेवता आपण असंच 10 मिनिटं आपलं हे मटण शिजवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान टेस्टी असं आपलं एक मटणाची नवीन रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेली तयार झालेली आहे। घी मटण म्हटलं तरीसुद्धा चालेल, त्याला सुंदर टेस्टी आपलं हे घी मटण तयार झालेलं आहे।
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही अशी रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हे घी मटण एन्जॉय करा.